मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर काल धनंजय मुंडे यांनी याबाबत जाहीर खुलासा केला आणि त्यानंतर आज परळीतले जे धनंजय मुंडे समर्थक आहेत आणि ओबीसी बांधव आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जे जरांगे पाटलांनी आरोप केले होते आणि काल त्याचा खुलासाही त्या ठिकाणी केला, काय सांगाल याच्याबद्दल? हे सगळं राजकीय स्टंट आहे. निवडणूक आचारसंहिता लागली आणि साक्षात्कार झाला धनंजय मुंडे साहेबाचा. धनंजय मुंडे साहेबच नाही, ओबीसीचा कोणताही माणूस किंवा बहुजनातला कुठलाही माणूस बोलला अल्पसंख्याक किंवा महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, त्यांना काहीच बोलायचं नाही, आपलं मत मांडायचं नाही. एखाद्या फेसबुकवर जरी मत मांडलं तर खाली शिव्या द्यायच्या. ही भूमिका महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगली नाही. कारण जे आपण ऐकत होतो यूपी बिहारमध्ये की जातीच्या टोळ्या निर्माण करणं, एखाद्या मोठ्या जातीनं बारक्या जातीला दाबणं, हा जो समाज होता संबंध महाराष्ट्रामध्ये ती घडी विस्कटली. राहिला प्रश्न आरक्षणाचा विषय संपला. आता आचारसंहिता चालू आहे. आरक्षणाचा कुणाचा विरोध नाही, आरक्षणाला कुठल्या ओबीसीचा विरोध नाही, एससीचा विरोध नाही. आरक्षण एकच म्हणणं आहे ओबीसीच्या नेत्याचं, स्वर्गीय मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख त्यांच्यापासून, की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु एखाद्या ओबीसीच्या का दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. त्याच्याबद्दल चालू आहे. 288 आमदारांनी सांगितलं आहे की आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ओबीसीच्या. परंतु आज जे चाललं आहे समाजाचं, उठायचं काहीतरी स्टंट करायचा, निवडणूक आली फलाना असा म्हणला, एकेरी भाषा वापरायची. महाराष्ट्र हा सुसंस्कृत होता. आचार्य आत्रे असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, यांची टीका एकमेकावर व्हायची, परंतु सेलक्या भाषेत व्हायची. आजची जर बघितलं, कालचे शब्द ऐकून सुसंस्कृत महाराष्ट्र रसातळाला चाललाय का असं वाटतं. कालचे शब्द बघितले तुम्ही, नासके असे शब्द महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. आणि जे कोणी असं समाजाचं वातावरण, त्यांचं राजकारण झालं असेल, त्यांचा बोलता धनी कोण आहे, बोलविता धनी कोण आहे, बोलतोय कोण, हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आज संबंध महाराष्ट्र दहशतीत आहे. लोकशाहीमध्ये मत मांडायचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनं आपल्याला अधिकार दिला आहे, ते मत मांडायचं का नाही ही भीती आज संबंध अल्पसंख्याकमध्ये आहे. आणि हे वातावरण कधीही संबंध महाराष्ट्रात नव्हतं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण लेकराचा खेळ होईल, परंतु बेडकुळ्याचे जीवत चाललेत. एखाद्या गावात एखादा अल्पसंख्याक एखादा समाज असेल ओबीसीचा, 4 घरं असतील, ते आज दहशतीत आहेत. हे तुमचं आरक्षणाचा खेळ बाजूला राहील. राजकारण तुम्ही जाणीवपूर्वक करता, परंतु याच्यामुळे संबंध समाजाची घडी विस्कटली. याला जबाबदार कोण आहे? 2 वर्षामध्ये जे वातावरण चालू आहे त्याला जबाबदार काय तुमचं मत आहे या सगळ्या याच्यावर? माझं मत हेच आहे की धनंजय मुंडे साहेब हे सर्व समाजातील व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे. विनाकारण त्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आणि पहिल्यापासूनच हे चालू आहे की आपल्या बीड जिल्ह्याला बदनाम करायचं. धनंजय मुंडे साहेब हे असं नेतृत्व आहे की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात त्यांना असे आदेश दिले प्रत्येक कार्यकर्त्यांना, आमचे नाना असतील, सर असतील, हे सर्वांना मला की बाबा तिथल्या कोणत्याही सर्वसामान्य माणसाला काही अडचण येऊ नये, असं नेतृत्व आहे. हे लोकांना पाहत नाही आणि सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम चालू आहे. असं हे सामाजिक सलोखा बिघडणाऱ्याला योग्य वेळीच पायबंद करावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जी भाषा वापरली जात आहे तर या भाषेबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांचा दोषच नाही ना, कारण त्यांचं शिक्षण बघा, 1.5 दिवसात आणि कोलं उसात. आमच्यात मराठी म्हण एक, 1.5 दिवसात आणि कोलं उसात. कारण काय, अचानक कुठून तरी अवतार परगटला 1.5 दिवसात आणि वाटेल तसं भरगाळायला लागला माणूस. त्याला शोभतंय का? कारण त्यांचा दोष नाही ना. त्यांची संस्कृती बघा, त्यांचं शिक्षण बघा, त्यांची उंची बघा. त्यांना फक्त समाजानं डोक्यावर घेतलं म्हणून असं काय बी बोलायचं म्हणाले येईल तसं, हे त्यांना शोभत नाही. आमची विनंती मुख्यमंत्र्याला, शासनाला की अशा व्यक्त करणाऱ्या, जातीत भांडण लावणाऱ्या माणसाला ह्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि ह्याला आत्ताच पायबंद केलं तर बरं आहे. नाहीतर ह्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांच्या अल्पसंख्याक माणसाला गावात राहावं का गाव सोडून कुठंतरी जावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठंतरी प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यावर हे सगळं केलं जातं का मुद्दा म्हणून? मग बघा ना, आता काल आचारसंहिता लागली, अचानकच आगाव सर म्हणले तसं अचानकच लगे सनसनाटी निर्माण केली. त्यांच्या बायकोनी, त्यांच्या आईने काय स्टेटमेंट दिलं तुम्ही बघितलं असेल कालचं. मग ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल ना. त्या आईनं बायकोनं काय सांगितलं की माझ्या मुलाला दारू पाजून हे असं करायला लावलंय. हे कोण म्हणतंय? कुणाचा माणूस आहे, कुणाचा कार्यकर्ता आहे?
हे बघितलं पाहिजे. आणि आम्हाला बोलता येते, पण आमच्या नेत्यानं आमच्या आईवडिलांना आम्हाला संस्कृती दिली. आम्हाला बोलता येत नाही का की बुळग्या अमुक हे भाषा, त्याच्यापेक्षा खालच्या थराला आम्ही जाऊन बोलायचं का तुला, हे शब्द गेला आमचा, असं आम्ही बोलायचं का, आम्हाला बोलता येत नाही. असा कुठला माणूस काय असं काही कुणी बांगड्या भरून आलेलं नाही इथं. आमची विनंती शासनाला की अशा जाणीवपूर्वक जे समाजात भांडण लावणाऱ्या माणसाला आत्ताच आवर घाला आणि कायदा सर्वांना समान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जिथं कुणी चुकीला चूक असेल, जे कायदा सांगेल त्या सर्वांना कायदा समान आहे, त्याप्रमाणे ह्या माणसावर कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. या सगळ्या प्रकाराबाबत मुंडे समर्थक म्हणून तुमची काय मागणी असणार आहे सरकारकडे? शासनाकडे आमची मागणी असेल की एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आदरणीय साहेबांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं की साहेब ब्रेन मॅपिंग, त्याचबरोबर नार्को टेस्ट, आणि साहेबांनी स्वतःहून या ठिकाणी CBIची मागणी केलेली आहे. आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे किंवा ज्याला कर नाही त्याला डर नाही. त्यामुळं आदरणीय साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, आणि साहेब एक संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा नेता आहे, आणि त्यामुळं आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की कुठली जी आणखी याच्यापेक्षा चांगली भारीची जी काय तपासणी या ठिकाणी आयोग असेल तो आपण या ठिकाणी लावावा, आणि एकदा जनतेला कळू द्यावं की याच्यामध्ये खरं काय आहे ते. आपण सगळेजण बघत आहोत, कालच्या बातम्या आपण सगळ्यांनी बघितल्या. त्या आरोपीच्या आईनं आणि पत्नीनं ही स्टेटमेंट दिलेलं आहे की तिच्या पतीचा दुरुपयोग या ठिकाणी केला जात आहे. त्यामुळे निश्चित येतं कुठेतरी पाणी मुरतं आहे, आणि एका चांगल्या नेत्याला, एका राज्याच्या उभारत्या नेतृत्वाला कुठंतरी आपण कलंक लावू आणि त्यांचं नेतृत्व संपवू, असा जर कुणाला या ठिकाणी विश्वास वाटत असेल तर तो सक्सेस होणार नाही. या देशातला, या राज्यातला बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण जर बघितलं तर जे काही आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले होते, आणि या आरोपानंतर परळीतल्या मुंडे समर्थकांनी याचा संपूर्ण एक प्रकारे समाचार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.